ते स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र। तर शाळेकडनं काय नेमका त्रास होतो आपल्याला, कोणती तक्रार दाखल केली याच्या अनुषंगाने काय असतं? नमस्कार सर, मी श्रीमती वर्षा बाळूराव बनसोडे, राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेत 1995 पासून कार्यरत आहे आणि मी माझं शिक्षण देण्याचं, विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य प्रामाणिकपणे 30 वर्ष पार पाडलेलं आहे। संस्थेला वेतनाच्या 25% देऊन संस्थेलाही 30 वर्षापासून सहकार्य करत आली आहे आणि मागच्या वर्षी माझा एकुलता एक मुलगा आहे सर। मला त्याच्या लग्नाची जबाबदारी आहे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आहे आणि मला आता ते पैसे देणं शक्य होत नव्हतं, म्हणून मी संस्थेला तशी विनंती केली की सर, मी यापुढे काही संस्थेला सहकार्य करू शकणार नाही, मी काही पैसे देऊ शकणार नाही। विनंती केल्यावरही संस्थेनं त्याची दखल घेतली नाही, ऐकलं नाही आणि मला वेळोवेळी संस्था ही त्रास देतच आहे। आणि मागच्या फेब्रुवारी 17च्या अगोदर आमच्या संस्थाचालक मॅडम सिंधुताई टाले मॅडम यांनी मीटिंग बोलवली आर्थिकबद्दल, म्हणजे पैसे तुम्ही का देत नाहीत यासाठी विचारणा केली। मी त्यांना अगोदर विनंती करूनही सांगितलं होतं, पण त्यांनी बोलवले आणि त्या दिवशी सगळ्या शिक्षकांच्या समोर त्या मला म्हणजे अरेतुरे बोलल्या, वाईट शब्दात टाकून देऊन बोलल्या। मी मॅडमना विनंती केली की मॅडम, मी इथे एक कर्मचारी आहे आणि तुम्ही असं काय बोलताय। त्याच्यानंतर परत 10 दिवसांनी त्यांनी 17 तारखेला मी 9:15च्या वेळेस डब्बा खात बसलेली असताना मॅडम आल्या तिकडून आणि आल्यानंतर तुमची डब्बा खाण्याची वेळ आहे का विचारलं आणि सांगितले की हो, इंटरव्हल झाली आहे आणि आम्ही डब्बा खात आहोत। आम्ही नेहमीप्रमाणे नियमितपणे म्हणजे आम्ही डब्बा टेबल आणि खुर्चीवरच बसून खात होतो, पण मॅडमनं त्या दिवशी म्हणजे मी संस्थेला जे पैसे देत नाही याचा मनात राग धरून त्या दिवशी त्यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली। त्यांनी असं सांगितलं की तुम्ही खुर्चीवर बसून डब्बा खायचा नाही तर खाली जमिनीवर बसून डब्बा खा, नाहीतर रस्त्यावर जाऊन डब्बा खा। तर ही मला असह्य झालं नाही सर। मी माझ्या भावांना, माझ्या नातेवाईकांना वगैरे सांगितली ही गोष्ट, मग ते बोलण्यासाठी आले पण ते काही म्हणजे ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते आणि म्हणून मी न राहून मी CO मॅडम आणि शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार अर्ज दिला। मी पोलिसांनाही तशी तक्रार दिलेली आहे आणि सर, मला या संस्थेकडून होत असलेला त्रास म्हणजे अन्याय हा सहन होत नाही। मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। मी पोलीस प्रशासन, CO मॅडम, शिक्षणाधिकारी मॅडम यांना या माध्यमातून विनंती करते की मला जर तुम्ही यामध्ये जर वेळीच लक्ष घालून याची दखल घेतली नाही माझ्या प्रकरणाची, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। एवढीच मी विनंती करते प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला। थँक्यू।